नमस्कार. तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या ज्योतिष गुरु चॅनलवर, जिथे मी तुम्हाला सांगते तुमच्या येणाऱ्या काळाचे रहस्य ग्रहांच्या चालीप्रमाणे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच खास आहे, कारण यात मेष राशीच्या जानेवारी 2026चा पहिला महिना तुमच्यासाठी कसा जाणार आहे याबद्दल तपशिलात चर्चा होणार आहे. आज आपण जाणून घेऊ की जानेवारी 2026चे संपूर्ण राशीफळ, जे तुमच्या आयुष्याची दिशा एक नवीन सुरुवात देऊ शकते. नवीन वर्ष, नवीन आशा आणि नवीन संधी, अशा प्रकारची ग्रहगती या महिन्यात इशारा करत आहे. पण काही प्रश्नही आहेत. जानेवारी 2026 मेष राशीवाल्यांसाठी यश घेऊन येईल की आव्हाने तुमची वाट पाहत आहेत? तुम्हाला आव्हाने सामोरी जावी लागतील, कारण संघर्ष आणि आव्हानांशिवाय आयुष्य यशस्वी होऊ शकत नाही. या महिन्यात करिअरमध्ये काय मोठा बदल होईल? व्यवसायात फायदा की नुकसान? पैशांची स्थिती मजबूत होईल की खर्च वाढतील? प्रेम जीवनात गोडवा येईल की गैरसमज? आणि आरोग्य तुमचे कसे राहील? या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओतून तुम्हाला सविस्तर मिळणार आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण ऐका, शेवटपर्यंत ऐका. नक्कीच तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. आणि नोकरी, प्रमोशन इत्यादी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून खूप शुभ संकेत कुंडलीनुसार दिसत आहेत. देवगुरु बृहस्पती पैशांच्या घरात बसले आहेत, 2 नंबर राशीत बसले आहेत. तुम्हाला धनसंचयाच्या दृष्टिकोनातून खूप सहकार्य करत आहेत. बरं, त्यांचे प्रभाव आणखी राहतील आणि अधिक व्यापक राहतील. काय कधी होईल ही माहिती आता मी तुम्हाला देईन. जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल, तुम्ही अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा, जेणेकरून सर्व नवीन माहिती तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचेल आणि तुम्ही या व्हिडिओजच्या माध्यमातून तुमचे उद्या सुधारू शकाल. तर सर्वप्रथम मी तुमच्याशी करिअरची बोलणार आहे. जिथे 10 नंबर लिहिले आहे ते तुमचे करिअरचे घर आहे. तिथला लॉर्ड शनी आहे. तो तुमच्या लाभाच्या घरात बसला आहे. तो शुक्रासोबत बसला आहे. म्हणजे करिअरच्या दृष्टिकोनातून शुभ बातम्या तुमची वाट पाहत आहेत. जर तुमच्या करिअरची बोलायचे तर मी असे म्हणेन की करिअरचा लॉर्ड तुमचा येथे शनिग्रह बनतो आणि तो 12व्या भावात बसला आहे, खर्चाच्या घरात बसला आहे. याचा अर्थ खर्चांची वाढ तुमच्या तणावाचे कारण बनेल. फक्त एवढेच नाही, या महिन्यात तुमच्या जन्मपत्रिकेत 12 जानेवारी 2026 पर्यंत एक पाश्विक दोषही तयार आहे. या दोषामुळेही तुमचे आयुष्य चढउतार होईल. उतार चढावाची स्थिती निर्माण होईल. सोबतच मान सन्मान नक्की तुमचा बरा राहील. त्या घरात कमजोरी कमी दिसत आहे, कारण तुमच्या मान सन्मानचा लॉर्ड म्हणजे मंगळ, तो स्वतः भाग्याच्या घरात बसला आहे, सूर्य बुध शुक्रासोबत, जिथे 9 नंबर लिहिले आहे. याचा अर्थ तुम्हाला सुंदर मान सन्मान मिळेल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. तुमची समाजात प्रतिष्ठा वाढेल आणि काही नवीन लोकांसोबत तुमचे व्यावसायिक संबंध मजबूत होतील. काही नवीन शुभ घटना तुमच्या आयुष्यात घडतील. जर विषय पुढे नेला तर पैशांची बोलणार. धनाशिवाय आयुष्य चालू शकत नाही आणि धनाची लॉर्डशिप शुक्राकडे आहे, मर्क्युरीकडे आहे. म्हणजे जिथे 2 नंबर लिहिले आहे तिथला लॉर्ड शुक्र आहे आणि तो तुमच्या भाग्याच्या घरात बसला आहे. म्हणजे भाग्यानुसार धनवृद्धी होणे, अशी ग्रहचाल येथे तयार होताना दिसत आहे, जी एक खूप चांगला आणि शुभ संकेत आहे की शुक्र तुमच्या भाग्यात गेला, तुमचे पैसे घेऊन गेला आणि सोबत मंगळही तुमच्या भाग्याच्या घरात बसला आहे, तोही पहिले 15 दिवस. म्हणून तुम्हाला विशेष काळजी करण्याची गरज नाही. जरी पाश्विक दोष तयार आहे, तुमचे सेंटर हाऊस रिकामे आहेत, तरीही तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील, चांगली राहील. आता मी तुमच्याशी तुमच्या आरोग्याच्या घराची बोलणार. जिथे 6 नंबर लिहिले आहे ते तुमचे आरोग्याचे घर आहे. म्हणजे रोग, जखम, शत्रू, अडथळा, पोलीस केस, खटला, अपयश, मानहानी या सर्व गोष्टी बुधाकडे आहेत. आणि बुध जन्मपत्रिकेत तुमच्या भाग्याच्या घरात 9 नंबर राशीत विराजमान आहे आणि 17 तारखेला तुमच्या करिअरमध्ये येतील. तर मी असे म्हणू शकते की पहिले 16 दिवसांच्या तुलनेत नंतरचे 17 जानेवारीपासून आणि महिन्याच्या शेवटपर्यंतचा वेळ तुमच्यासाठी जास्त अनुकूल आहे, लाभदायक आहे. कारण त्या कालावधीत तुमच्या जन्मपत्रिकेत एक राजयोगही तयार होईल आणि त्या राजयोगाला म्हणतात रुचक नावाचा महापुरुष राजयोग, जो 14 जानेवारीला संध्याकाळी हा योग तुमचा सक्रिय होईल. खूप चांगला वेळ आहे. मेहनत करा, परिश्रम करा. निश्चितपणे तुम्हाला यश मिळेल. यश तुमची वाट पाहत आहे. जर तुमच्या सुखसाधनांची, प्रॉपर्टी वाहनांची, जमीन जायदादची बोलायचे तर हे डिपार्टमेंट येथे चंद्राकडे. चंद्रमा कुंडही थोडा कमजोर आहे,
म्हणून इतके शक्तिशाली फळ तुम्हाला देऊ शकत नाही. तरीही मी असे म्हणेन की तुम्हाला थोडी सावधगिरी, थोडी काळजी घेऊन पुढे काम करावे. अन्यथा तुम्हाला मोठे नुकसान सोसावे लागू शकते. जर तुम्ही राजकारणात असाल, तुम्ही राजकीयदृष्ट्या खूप सक्रिय असाल, चला तर मग मित्रांनो, आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. तत्पूर्वी हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.